नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी हिलरेंज एज्युकेशन सोसायटीचे हिलरेंज माध्यमिक विद्यालय भिलार या शाळेमधील शिंदे मुकुंद सखाराम। आज आपण विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 इयत्ता 10वी मधील प्रकरण पहिले गुरुत्वाकर्षण, प्रकरणाचं नाव आहे गुरुत्वाकर्षण। या गुरुत्वाकर्षण प्रकरणामधील विविध घटकांचा आपण अभ्यास या ठिकाणी पाहणार आहोत। या प्रकरणाची सुरुवात करत असताना आपण थोडंसं 9वी मधील काही भाग अभ्यासणार आहोत। त्याच्यामध्ये थोडे आठवा। प्रश्न या ठिकाणी पहा, एखाद्या वस्तूवर बल लावल्यास काय परिणाम घडून येतो? बघा, एखाद्या वस्तूवर बल लावलं तर ती स्थिर वस्तू जी आहे ती गतिमान होऊ शकते, गतिमान वस्तू जी आहे ती स्थिर होऊ शकते। म्हणजे वेगात एखादी वस्तू धावत असेल तर ती वस्तू काय होते? स्थिर, थांबते, थांबू शकते। वस्तूची चाल बदलू शकते। वस्तूची चाल बदलते म्हणजे काय? एखाद्या वस्तू हळूहळू धावत असेल तर ती गतिमान होत असते, किंवा अधिक गतिमान वस्तू असेल तर ती हळूहळू चालते किंवा हळूहळू गतीमध्ये बदल होत असतो। त्याच्यानंतर वस्तूच्या गतीची दिशा बदलू शकते। वस्तूची चाल व वस्तूच्या गतीची दिशा दोन्ही बदलू शकतात। वस्तूचा आकार आणि आकारमान यात बदल होऊ शकतो। आता या सर्व घटकांमध्ये आपण एक उदाहरण पाहू। पहा, आकृतीमध्ये एक मुलगा चेंडू, त्यालाच आपण फुटबॉल म्हणतो, या फुटबॉलला लाथेने जोरात मारत आहे, बरोबर आहे? म्हणजेच थोडक्यात या ठिकाणी हा मुलगा लाथेच्या साहाय्याने बल लावून या चेंडूच्या दिशेमध्ये बदल करत आहे किंवा ती गतिमान करू शकत आहे। चाल बदलू शकतो, दिशा बदलू शकतो, म्हणजे एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी सुद्धा तो चेंडू जाऊ शकतो। म्हणजे बल लावल्यानंतर, एखाद्या वस्तूवरती बल लावल्यानंतर इतके परिणाम या ठिकाणी आपल्याला दिसून येतात। दुसरा प्रश्न असा, तुम्हाला बलाचे कोणकोणते प्रकार माहीत आहेत? तुम्हाला बलाचे कोणते प्रकार माहीत आहेत? पहिला आपण या ठिकाणी स्नायू बलाचा विचार जर केला तर आकृती पहा। या आकृतीमध्ये एक व्यक्ती जी आहे ती आपल्या पाठीवरती ओझे वाहत आहे। दुसरा बलाचा प्रकार विद्युत चुंबकीय बल। यामध्ये दरवाजावरची बेल जी आहे ती या आकृतीमध्ये दाखवलेली आहे आणि इथं चुंबकाचा वापर केलेला आहे। याची रचना तुम्हाला या अगोदर माहितीच आहे। केंद्रकीय बल, बलाचा प्रकार केंद्रकीय बल। बघा, आकृतीमध्ये असं एक यात्रेमध्ये खेळणे असतं आणि हा जो झोपाळा आहे याच्यावरती व्यक्ती बसून अशा गोल गोल फिरत असतात। तर इथं या ठिकाणावरून हे बल या दोरीवरती प्रयुक्त होत असतं। त्याच्यानंतर गुरुत्वीय बल। आकृतीत आपण जर पाहिलं बघा तर एक मुलगा आहे, तो मुलगा एक चेंडू जो आहे तो वरती फेकतोय, परंतु तो पुन्हा खाली येतोय। आता हा खाली का येतो? तर गुरुत्वीय बलामुळे तो खाली येत आहे। आता आपण गुरुत्वाकर्षण घटकाला सुरुवात करण्यापूर्वी आपण एक ध्वनी चित्रफित पाहूयात। प्रथम ती पहा आणि मग आपण घटकाला सुरुवात करू। अर्थात ही ध्वनी चित्रफित जी आहे ती यूट्यूबवरून घेण्यात आलेली आहे। ग्रॅव्हिटेशन, गुरुत्वाकर्षणाचा शोध सर आयझॅक न्यूटन यांनी लावला।
हेही तुम्हाला माहीतच आहे. असं म्हणतात की झाडावरून खाली पडत असलेले सफरचंद पाहिल्यामुळे त्यांना हा शोध लागला. त्यांना प्रश्न पडला की सर्व सफरचंदे क्षितिज लंब दिशेने सरळ खालीच का पडतात, तिरकी का पडत नाहीत, किंवा क्षितिज समान रेषेत का जात नाहीत. बऱ्याच विचारांती त्यांनी निष्कर्ष काढला की पृथ्वी सफरचंदाला स्वतःकडे आकर्षित करीत असेल व या आकर्षण बलाची दिशा पृथ्वीच्या केंद्राकडे असेल. झाडावरील सफरचंदापासून पृथ्वीच्या केंद्राकडे जाणारी दिशा ही क्षितिज लंब असल्याने सफरचंद झाडावरून क्षितिज लंब दिशेने खाली पडते. आता आपण या ठिकाणी जी ध्वनिचित्रफित पाहिली त्याच्यामध्ये ज्या व्यक्तीचं म्हणजे एक थोर शास्त्रज्ञ होता त्या शास्त्रज्ञाचा उल्लेख त्या ठिकाणी केलेला आहे. त्या शास्त्रज्ञाचा थोडक्यात आपण परिचय पाहू. तुम्हाला या चित्रामध्ये शास्त्रज्ञ कोण आहे ते ओळखता येते का पहा. तर आपण सर आयझॅक न्यूटन यांचं हे चित्र आहे. यांचा जन्म इंग्लंडमध्ये झाला. त्यांनी गतीचे नियम, गतीची समीकरणे व गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत आपल्या प्रिन्सिपिया या पुस्तकात मांडला. त्याचबरोबर त्यांनी प्रकाश, ध्वनी, उष्णता व गणितात उल्लेखनीय कार्य केले. न्यूटन हे परावर्तक दुर्बीण तयार करणारे पहिले शास्त्रज्ञ आहेत, लक्षात घ्या. आणि मग आपण या न्यूटनचा नियमाकडे आपण जाणार आहोत. म्हणजेच गुरुत्वाकर्षण बलाची संकल्पना या ठिकाणी आपण काय करणार आहोत, अभ्यासणार आहोत. आकृतीमध्ये पृथ्वीवरील एक सफरचंदाचं झाड दिसत आहे. याचं निरीक्षण करा, काय दिसतंय त्याच्यामध्ये. तर या ठिकाणी हा जो न्यूटन आहे तो या सफरचंदाच्या झाडाखाली बसलेला आहे. आणि सफरचंद त्याने काय केलं तर त्याला असं दिसून आलं की सफरचंदाचं फळ जे आहे ते खाली पडलेलं हे त्यानं पाहिल्यानंतर त्याच्या मनात प्रश्न निर्माण झाले. कोणते प्रश्न निर्माण झाले तर पहिला प्रश्न त्याला असा पडला की सफरचंद क्षितिज लंब दिशेने सरळ खालीच का पडतात. हे जे सफरचंद आहे ते खालीच का पडलं, हा त्यातला पहिला प्रश्न त्याच्या मनात निर्माण झाला. ती तिरकी का गेली नाहीत, म्हणजे सफरचंदे ही अशी तिरकी का गेली नाहीत. क्षितिज समान रेषेत का जात नाहीत किंवा ते क्षितिज समांतर अशी तिरकी का गेली नाहीत, खालीच का पडलीत, असे प्रश्न त्याच्या मनामध्ये निर्माण झाले. आणि मग त्या ठिकाणी न्यूटनने काही निष्कर्ष काढले. त्याने अनेक विचारांती त्याने काही निष्कर्ष काढले. काय निष्कर्ष काढले तर पृथ्वी सफरचंदाला स्वतःकडे आकर्षित करत असेल व या आकर्षण बलाची दिशा पृथ्वीच्या केंद्राकडे असेल. म्हणजे हे सफरचंद जे आहे ते खाली पडले, याचा अर्थ पृथ्वी त्या सफरचंदाला खालच्या दिशेने आकर्षून घेत असेल. बरोबर आहे. झाडावरील सफरचंदापासून पृथ्वीच्या केंद्राकडे जाणारी दिशा ही क्षितिज लंब आहे, अशी खालच्या लंब दिशेने असल्यामुळेच ते सफरचंद आहे ते काय झालं, झाडावरून खाली पडले, असं त्याने सांगितलेलं आहे. आता या ठिकाणी त्याच्या मनात असा प्रश्न निर्माण झाला की जसं सफरचंद खाली पडतंय, मग सफरचंदापेक्षा आणखी उंचीवर असलेले, वेगवेगळ्या उंचीवर असलेल्या, म्हणजे सफरचंदावर तर बल प्रयुक्त होतच, परंतु इतर काही वस्तूंवरती बल प्रयुक्त होत असेल का. अधिक उंचीवरती असलेल्या वस्तू
पृथ्वी त्या वस्तूंवरती काही बल प्रयुक्त करत असेल का? उदाहरणार्थ सूर्य आहे, ग्रह आहेत, किंवा चंद्रापेक्षा अधिक दूरच्या ज्या खगोलीय वस्तू आहेत त्या वस्तूंवरती पृथ्वी आपलं बल प्रयुक्त करत असेल का? आकृतीमध्ये बघा, ही पृथ्वी आहे, हा ग्रह आहे, चंद्र आहे. तर या ठिकाणी इथं बल दाखवलेले आहेत. यांच्यामध्ये सुद्धा आकर्षण बल असेल का हे त्यानं विचार करायला सुरुवात केली. आणि मग त्या ठिकाणी त्याला असं दिसून आलं की या वस्तूंवरती सुद्धा बल प्रयुक्त होत असते. आता इथं एक आकृती आहे, एक तुम्हाला काय दिसते ते पहा. निरीक्षण करा. हा सूर्य आहे, सूर्याभोवती फिरणारी ही पृथ्वी तुम्हाला दिसत आहे, ती वर्तुळाकार अशी फिरत आहे. इथं दिवस किती होत आहेत हे दिसत आहेत बघा. अशा पद्धतीने सूर्य आणि पृथ्वी, सूर्य हा सूर्याभोवती पृथ्वी अशा पद्धतीने फिरत आहे. हे बघा, आकर्षण बल, गुरुत्वीय बल. या ठिकाणी सूर्य पृथ्वीवर बल प्रयुक्त करतोय आणि पृथ्वी सूर्यावरती बल प्रयुक्त या ठिकाणी करत आहे. दुसरं आणखी आपण या ठिकाणी पाहू. बघा, तीच आकृती मगाशी पाहिलेली आहे, पृथ्वी आणि चंद्र यांच्यावरचं बल. आणखी आकृती आपण पाहू. म्हणजे इथं पृथ्वी अनेक वस्तू ज्या असतील त्या वस्तू पृथ्वी आपल्याकडे आकर्षून घेण्याचा प्रयत्न करत असते. म्हणजेच थोडक्यात आपणाला असं म्हणता येतं की विश्वातील प्रत्येक वस्तूवर पृथ्वी आपले बल प्रयुक्त करते आणि त्या बलाला पृथ्वीचे गुरुत्व बल असे म्हणतात. थोडक्यात आपण या ठिकाणी काय शिकलो तर पृथ्वी सर्व वस्तूंना गुरुत्वीय बलाने आकर्षित करते. पृथ्वीचे वस्तुमान केंद्र तिच्या केंद्रबिंदूशी असल्याने ते गुरुत्व बल पृथ्वीच्या केंद्राच्या दिशेने असते. त्यामुळे आरंभी विरम अवस्थेत असलेली वस्तू क्षितिज दिशेत खाली पडते. म्हणजेच एखादी वस्तू जी आहे ती क्षितिज समांतर दिशेने खालच्या लंब पडते, क्षितिजाला लंब दिशेने खाली ती वस्तू पडत असते. म्हणजे सुरुवातीला आरंभ विराम अवस्थेत, म्हणजे प्रारंभी विराम अवस्थेत असलेली जी वस्तू आहे ती खालच्या दिशेने येते. म्हणजे सफरचंद असेल किंवा इतर कोणतीही वस्तू असेल तर ती खालच्या दिशेने येत असते. दुसरा मुद्दा या ठिकाणी, एखादी वस्तू क्षितिज लंब दिशेत सरळ वर फेकल्यास पृथ्वीच्या गुरुत्वीय बलामुळे तिचा वेग कमी होत जातो. काही वेळाने तो शून्य होतो व वस्तू खाली पडते. म्हणजे थोडक्यात एखादी वस्तू वरच्या दिशेने फेकली तर हळूहळू त्या वरती जात असताना वस्तूचा वेग कमी होत जातो. कारण का? पृथ्वी त्या वस्तूला खालच्या दिशेने ओढण्याचा प्रयत्न करत असते. काही वेळानंतर त्या वस्तूचा वेग शून्य होतो आणि ती वस्तू पुन्हा खालच्या दिशेने यायला सुरुवात होते. त्यावेळी ती वस्तू वेगाने खाली येते आणि वेग शून्य झाल्यानंतर ती वस्तू खाली पडते. तर अशा पद्धतीने आपण गुरुत्वाकर्षण याविषयी माहिती घेतलेली आहे. धन्यवाद.